आणि इकडं चोर म्हणून सुजाताबाई त्यांचं राखण करतोय. आले का रे सगळे? हा, मी आता काय सांगतोय ऐका. आपल्याला आहे ना गावामध्ये सौजन्य सप्ताह पाळायचा आहे. या सौजन्य सप्ताहामध्ये सगळ्यांनी फक्त चांगले कामं करायचे, वाईट कामं करायचे नाही. कोणी कोणाला शिवीगाळ नाही, वाद नाही, भांडण नाहीत, तंटे नाहीत. परत तुम्हाला सांगतो कोणी व्यसन करायचे नाहीत, कोणी हे अनैतिक लफडे करायचे नाही अजिबात. कोणी कोणाच्या घरात नाही, काय नाही. प्रत्येकाने असं 7 दिवस केलं ना, त्या 7 दिवसानंतर सगळ्यांना चांगलं वागण्याची सवय लागेल. आणि नंतर हा सौजन्य सप्ताह वाढवायची गरज पडणार नाही आपल्याला. फक्त 7 दिवस तुम्ही सगळे चांगले वागा, तिथून पुढे तुम्हाला ऑटोमॅटिक सवय लागेल चांगल्या वागण्याची. कळलं का? व्यसन करायचे नाहीत, प्रेम, कळलं ना? हा, अजिबात नाही. सरपंच आम्ही 7च दिवस तुमचं ऐकतो. 7 दिवसानंतर तुम्हाला सवय लागेल. तुम्हीच म्हणता सौजन्य सप्ताह आपण असा हे करूयात, 15 वाडी करू, मग मंथली करू, आणि मग वार्षिक करू. एवढा बदल होईल का? एवढा बदल होईल 7 दिवसात. मी सांगतो तसं ऐका फक्त. प्रत्येकाने सौजन्य सप्ताह पाळायचा, चांगलं चांगलं वागायचं, चांगलं चांगलं बोलायचं. कळलं का? चला मीटिंग संपवायची का? चला. हायला कमले सरपंचाला काय उद्योग आहे का नाही रे? हा मोकर आहे सौजन्य सप्ताह आहे ना, मोकर डोक्याला शिंग करून ठेवलाय राव. ना सिगरेट आहे ना काही आहे, काहीच करता येणार माहितीये का? तू चांगलं माहितीये का मला सिगरेट शिवाय जमत नाही. ह्याला पण प्रेम आहे. आपण काय करायला पाहिजे माहितीये का? आता ह्याची तुम्ही काही ना काहीतरी वाट निघणच ना. काय वाट काढणार रे? हा अरे ते काय आपल्या माग थोडी येणार आहे बघायला. हात थर कापायला लागले सिगरेट नाही तर माहिती माहिती. अरे हा, पण त्याला ऑप्शन असं आहे आपल्याकडं, ते आपलं माग सारखं फिरणार नाही. एकदा त्यांनी सांगितले म्हणजे काय आपलं कायम त्याच्यावर कोणी मागं थोडी एखादा आपल्याला माणूस सोडलेला की लक्ष ठेवा यांच्यावरती, असं नाहीये. आपण लावून जाऊन कुठं तरी इकडे तिकडे बसू शकतो, पिऊ शकतो. हा हे पण बरोबर राव. जमन ना, काय अडचण नाही. एक काम करायचं, मला जाऊन बसायचं का मग? मायात जाऊ आहे. हा पण आधी ना फ्रेश हो राव. फ्रेश हो, कपडे इकडे बदलून मग जाऊ आपण. चल. तुला वाटतं की 2 पाकड्यात मॅनेज होईन असं? काय राव अरे गड्डन, अरे कुठं निघला आता? काय नाही, चाललो गावात फेर फटका मारायला. बोर होत असतील तुला ना? लई बोर. काय आंबांची भूक लागली भूक तुला? लागली तुला? नाही, आताच फारसंग काढले. अरे यार, थोडी तरी जागा असेल ना कुठेतरी, जागा आहे तशी. आहे का नाही? मग एक काम कर ना, आम्ही इकडे चाललोय खाली. कुणाच्या? अरे कोणाच्या नाही? पांदीकडे चाललोय. हा. आमचं थोडं काम आहे, तेवढं तू पूर्ण तोल ने ना. काय करायचं? काय नाही, फक्त थांबायचं, लक्ष हा, ठेवायचं. लक्ष ठेवायचं तुला फक्त. लांब लांब पर्यंत 100, 150, 200 मीटर पर्यंत तुला कोण दिसलं हा. की फक्त असं करायचं. आवाज द्यायचा मोठ्याने. हा, जमन ना? जमन ना? जमन ना. मग करशील तेवढं काम आमचं? मला काय देतात त्या मग बदल्यात? ते- हा, हे तर मेन तसं होतं. म्हणून आम्ही तुला पहिले विचारलं काय खाणार पिणार तू दे. चल 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 दे. ओके ना? खायला पण ते खुश नाही झालं राव. खुश नाही झाला तू? खुशी तात्पुरतं. खुशी तात्पुरत आहे ना, लय झाला आता तात्पुरता. चल लवकर चल, मग लवकर चल. पांदीत काय तुम्हाला डॉक्टर खायचं का? होय कामले. तू तुझं काम कर फक्त, बाकी तुला खायला दिलंय ना तेवढं काम करायचं प्रेमाने, है का नाही? पोट भर खा घंट्या बर का, दोन्ही सगळं संपव पाकिट. ध्यान ठेव फक्त नीट. लय निवांत सुजाताबाई आज. हा चेअरमन आवडलं का? मग बसले, बसा ना. मला काय म्हणायचं, इथं बसू तर चला ना आपल्या मळ्यात जाऊ. म्हणत हा, नको बाई, ते सरपंचाने काय ते सौजन्य सप्ताह पाळायला लावलंय, त्यांना जर कळालं तर? आपल्याला तरी काय करायचंय तिथं, नुसतं फिरायला तर जायचंय आपल्याला. हा ते झालं, पण नको, ते बरं नाही वाटत उगत त्यांना दुसरं डाऊट यायचं काहीतरी. अहो तिथं एक तर कोणीच नाही आपल्या मळ्यात, कोणी चिटपाखरू येत नाही तिकडं. आणि त्याच्यात तसं तुम्हाला वाटतं तर आपण कोणाला तरी तिथे राखण ठेवू आणि मन मोकळ्या गप्पा मारू. मला ना असं नको वाटत होतं बरं का चेअरमन, पण तुम्ही एवढे म्हणताय मग मला काय कळा. बरं चला, थोडा वेळ जाऊन येऊ चक्कर हो मारून. मस्त, तुमचं पण जरा पाय मोकळा होईल, तुमचं टेन्शन कमी होईल आणि फिरत जावा माणसाने थोडस. हा, चला. चला, काय कोणी बघत नाही, चला. अहो काय ते गावात नुसते किलबिल, आपण इकडेच आपल्या मळ्यात बसू. मस्त पाखरांचा आवाज वगैरे, एकदम निरव शांतता आहे, अजिबात कोणी डिस्टर्ब करायला सुद्धा नाहीये. चला ना, चला बसू चला. आपण इकडच. हे पाहिलं का सुजाताबाई, हे आमच्या चुलत्याचं शेत बरं का, आणि हे आमचं. आणि हे मधून जे दिसतंय ना तुम्हाला, याला पांदन म्हणतात. पांदन हा येण्या जाण्याचा रस्ता 100 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांनी बांधलेली पोळे बरं, काही अजून तर आहेत. बरं झाला गंठन तो बसलाय इथं. काय करतो? काय ते खातो पण घरी संपत आलोय. बरं एक काम कर, सुजाताबाई आणि आम्ही जरा गप्पा मारीत बसू इथं हवामानाच्या. बर, तर तू आपलं थोडं ध्यान ठेव. तुमच्या. हा नाही, कोणी आलं बिलं तर सांग तेवढं. हा, मग कोणी आलं तुम्हाला सांगायचं. हा हा, जमन ना. मग जाऊ का मी?
हे संपत आलंय मला खायला लागेल ना आपलं जवळ तोंड चालू तवर काम चालू. असं आहे का? तरी म्हणलं अजून तुझ्याकडून कसं काही निघा ना, तर तुला पैसे देतो तर हे 100 घे. पण राखण ठेव राहायचं बरं का. कोणी आलं की मला शिट्टी मार. मी त्या तिथं बसलेलो. हा बरं मी तिथं बसलेलो आहे. जरा हवामानाच्या गप्पा मारायच्यात, बाकी काय नाही. चला सुजाताबाई. हा या नाही तर इथून हात द्या पटकन. चल कमल्या याच्यासारखं चूक कुठंच नाही रे भाऊ, आहे का नाही? हा पण तर प्रेम आहे कवर पिचिन तू असे 3-3 लाख दिवसाला. आता सरपंचांनी पार सप्ताहाचं सांगितलंय नियोजन. हे तू सांग मला. धर पी तू. अरे घे ना. नको पी. नाही त्यावेळी सगळ्या गोष्टीत वाटण आता नको का? पी भाऊ पी. मा काढतो म्हणजे संपलं गाडी आता हे. ते चोरमननी 100ची नोट दिली, आता काही नोट खायची का? असं करतो गावात जातो आणि काहीतरी खायला आणि प्यायला थंड गावावर घेऊन भावड्या इथं लक्ष ठेवा. कोणी आलं तर कू कू आवाज काढ म्हणजे चोरमनला खबर लागल. आणि इकडं प्रेम त्यांच्याकडे कोणी आलं तर टक टक आवाज काढा. मी आलो जाऊ ना कुठं. घंटन हो काय मानगडले तारा तारा चालला? हो काय नाही इथं राखण करीत होतो. कशाच रे? 2 पार्ट्यांचं राखण आहे. 2 पार्ट्या? कामल्यान प्रेम तिकडे पलीकडे सिगरेट पितायत, हा त्यांचं राखण करतोय. आणि इकडं चोर म्हणून सुजाताबाई त्यांचं राखण करतोय. असं? हा मग ते माझ्या पोंगळ्या संपले ना, म्हणलं पोंगळ्या फरसाण कोल्ड ड्रिंक घेऊन या जरा प्यायला. आणि ते प्रेम कामले काय करतात? सिगरेट पितात. सिगरेट? हा. त्यांना सांगितलं सौजन्य सप्ताह आहे म्हणून. सांगितलं मी ऐकलंच नाही त्यांनी. असं ना, चल दाखव मला दाखव. मी तर ना सकाळ मस्त लपून गायच्या. बघू एक झटका. जरा सरपंच मला काय सांगितलं होतं मी? काय सांगितलं होतं मी तुम्हाला? सौजन्य सप्ताह पाहायचा. 7 दिवस तुम्ही सिगरेट ओढू शकत नाही का? घाई गडबडीत झालं ते. काय करायचं? वास येतोय रे खपाखप तोंडाचा. अरे काय लाज वाटू द्या. हे सिगरेट संपून टाकीन ना तुम्हाला. हा अजून लग्न कार्य राहिलेत तुमचे. परत नाही घेणार सरपंच. काय परत घेणार नाही? हे बघा गंठन होता म्हणून मला रेड हँड पकडता आलं तुम्हाला. गंठन होता म्हणून ना. मग धन्यवाद बर का रे. आणि अजून काय म्हणत होता तू? तिकडं पण आहे. असं ना? ते काय दारू बिरू पिरतील का काय? नाही बसलेत. चल. कोण याच्यात आता किती मस्त हवा लागते नाही का? आपण दुपारची इकडेच येत जाऊ फिरायला. रोज हा मग कधी तुम्हाला वेळ असेल त्यावेळेस. हा कधीतरी ठीक आहे. हा मळा आमचा एकदम मस्त आहे. आणि आपण तिकडे जर गेलो ना, मग तिकडे आपले आंब्याचे झाडं वगैरे झोपाळा बिपाळा सगळं तिकडे आहे. तिकडे पण जात जाऊ कधीतरी. चालेल ना. वाटतं पण इकडे ते गावात नुसते बोलूच तर. हा काय बसल्या इथं काम करायचं तिकडं सोडून इकडे बांधायला येऊन बसल्या. फुकट पगार घेता काय? रोज घेता काय? 300 रुपये रोज मागता आणि इकडे येऊन बांधायला बसता. तिकडं कोणी ते आमचे वांगे खुरपायला आले, तिकडे त्या गावारीतलं जे गवत काढायचं ते कोणी काम करायचं? आणि असं नाटाफाटा करून यायचं असलं तर उद्यापासून यायचं नाही. काय ती साडीन लालीन बिलीन लावून आल्या. बघ आता काय जा तिकडची खुरपा नाही, इकडे त्या वांग्यातलं गवत काढा. जा लवकर. बघू नका तिकडे जा. आजकालचे ना चेअरमन काम करायला ना लयच अवघड झालंय काम करायचं. मजुरांनी आहे ना शेतकरी मालकाला जमिनी काय लावली. मग काय चेअरमन, तर? आपलं सरपंच. घंट्या तुला सांगितलं होतं ना राखण राय म्हणून. मग मी पण सांगितलं होतं ना, जो पण तोंड चालू तवर काम चालू. मग? माहिती पोंगळ्या संपले मग हे 100 रुपये खायचे का नुसते? मी चाललो होतो तिकडं फरसाण पोंगळ्या कोल्ड ड्रिंक आणायला. अरे पण सांगून जायचं ना. इकडं माझे किती आता ते सुजाताबाई आता काय म्हणत असून मला. अहो मी काय म्हणतोय सुजाताबाई थांबा ना. थांबा अहो हे उगं मग असे सरपंच आले म्हणून मला तसं बोलावं लागलं. हा. तसं मनापासून नाही बोललो. ते तुम्ही मनापासून बोलले नाही बोलले मला नाही माहिती, पण असं नव्हतं बोलायला पाहिजे तुम्ही. मी इतक्या भरोशावर तुमच्या जवळ आले, तुमच्या सोबत आले आणि तुम्ही असं मला करून केलं होय त्याच्यासमोर. नाही मला ऐकायचं नाही अजिबात. ते सरपंच असो मंत्री असो कोणी असो तुम्ही वागायला नव्हते पाहिजे असे. मला काहीच ऐकायचं नाही. मला काही अहो सांगू थांबा ना. नका. ऐका ना. अजिबात सुजाताबाई माझ्या मागे येऊ अहो ते नका. सार्वजनिक नाही, कोणता सप्ताह येऊ चालू आहे? नका. सुजाताबाई